घरकुल योजनेअंतर्गत म्हाडा बिल्डिंगची दुराव्यवस्था, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, नाशिक महानगरपालिकेचा खुलेआम भ्रष्टाचार चव्हाट्यावर. युवा शक्ती कामगार संघटना यांनी वडाळा गाव नाशिक यांच्या नेतृत्वाखाली मेहबूब नगर, गुलशन नगर, सादिक नगर व परिसरात पाणी येत नसल्याने, वीज वारंवार जात असल्याने त्रस्त नागरिक यांनी नाशिक महानगरपालिकेचे निषेधार्थ म्हणून पायी हंडा मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो नागरिकांचा सहभाग होता. वडाळा गाव परिसरात येथे गेल्या अनेक घरकुल योजनेअंतर्गत म्हाडा बिल्डिंगची रचना करण्यात आली होती. अनेक वर्षे उलटूनही बिल्डिंगची डागडुजी करणे, कलर करणे किंवा इतर कोणतेही मेंटेनन्स करण्यात आले नसून म्हाडा कॉलनीच्या झालेल्या दुरावस्थेमुळे म्हाडा बिल्डिंगचे रहिवासी संतप्त आहेत. तर भिंतीची रचना चुकल्याने बिल्डिंगमध्ये अनेक दोष दिसून येत आहेत. वडाळा गाव परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने इथे डासांचं साम्राज्य तसेच दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ड्रेनेज चोकअप असून संबंधित मनपा अधिकारी येथे लक्ष देत नसल्याने घंटागाडी सफाई कर्मचारी येण्यास कचुराई करतात. अशा विविध समस्यांनी त्रस्त नागरिकांनी सदर परिसरात बिल्डिंग बांधणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी तसेच बिल्डिंगची दुरुस्ती करावी. येत्या 15 दिवसात ही कामे झाली नाही तर रहिवाशांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले. हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो अशा घोषणा देत नाशिक महानगरपालिका आयुक्त करंजकर हटाओ नगरपालिका बचाओ अशा ही घोषणा या निमित्ताने देण्यात आल्या. आमदार सौ देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चा अग्रेसर झाला. तर अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित वडाळा गाव परिसरातील नागरिकांची समस्या दूर करण्यात यावी असे सांगितले. आज वडाला गांव महबूब नगर के जानिब से एक नासिक महानगर पालिका के खिलाफ निषेध मोर्चा काढ़ा गया है और ये मोर्चा वो भ्रष्टाचारी अधिकारी धारणकर साहब के विरोध में है। वो जब बांधकाम विभाग में था जब भी भ्रष्टाचार करता था और पानी पुरवठा में आने के बाद में भी वो भ्रष्टाचार करता है। हमारी मांगनी है कि नासिक महानगर पालिका की हद्दी से उसका बदली और उसका उछल पांगड़ी करने होना। और ये जो आयुक्त साहब है, हमारा इनसे सवाल है कि ये हमारा जो एरिया है वडाला गांव, ये नासिक महानगर पालिका की हद्दी में आता है या नहीं आता है। ना यहाँ पर कोई धुआं फवारने वाला है, ना कोई झाड़ू साफ सफाई मारने वाला है। ये सिर्फ पैसा आवारने का काम कर रहे हैं नासिक महानगर पालिका का। और ये सब यहाँ पर भ्रष्टाचार हो रहा है। नासिक महानगर पालिका की हद्दी में वडाला गांव के अंदर एक घरकुल योजना है म्हाडा बिल्डिंग, उसकी ऐसी हालत हो चुकी है कि वो कभी भी गिर सकती है। ये सब इसका जिम्मेदार धारणकर साहब है, ऐसा मैं सबके सामने बताता हूँ। और अगर ये हमारे मोर्चे का दखल नहीं लिया गया तो 15 दिन के अंदर हम वडाला गांव के अंदर अमरण उपोषण करेंगे। पोलीसमधील काही नागरिक समस्यांच्या बाबतीमध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल, रस्ते असतील, लाईट असतील, ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आणला होता. नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील, इम्तियाज भाई असतील, ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता. नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागातले रस्ते असतील, पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल ह्या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली. धन्यवाद. एक 2 मिनिट मैं आधी अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. अरे नाशिक महानगरपालिकेचं, नाशिक महानगरपालिका आयुक्त स्टार न्यूज साठी मुहसिन पठाण, नाशिक.